हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चालू करत आहोत युनिट नंबर 1 चा लेक्चर नंबर 1. ठीक आहे, आपला स्विच गिअर आणि प्रोटेक्शन ह्या सब्जेक्टचा युनिट फर्स्ट. ठीक आहे, नाव आहे फंडामेंटल ऑफ प्रोटेक्शन. ह्याचं वेटेज आहे मित्रांनो 12 मार्क्स. ठीक आहे, आउट ऑफ 70 12 मार्क्सचा म्हणजे छोटा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आउट ऑफ 70 12 मार्क. आपल्याला ह्या सब्जेक्ट मध्ये 4 चॅप्टर आहेत. ओके, सो हा थोडा छोटा सब्जेक्ट आहे, फंडामेंटल ऑफ प्रोटेक्शन. ठीक आहे, ओके. चला आता ह्याचा सिलेबस आपण पाहूया. प्रोटेक्शन वगैरे काय आहे सगळ्या गोष्टी नंतर आपण पाहूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ह्याचा सिलेबस पाहूया की ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय. ओके, सो बघा, फर्स्ट आहे प्रोटेक्टिव्ह सिस्टम. त्याची काय नेसेसिटी आहे, त्याचे काय फंक्शन आहे, त्याचे काय कंपोनंट आहे. नाव इथं प्रोटेक्शन आपण बोलतोय म्हणजे प्रोटेक्शन कुणाचं. ठीक आहे, ओके, त्या सोशल मीडियावरचं प्रोटेक्शन नाही. ठीक आहे, म्हणजे मेम्स बनत राहतं ना. ओके, तेव्हा नाही तर आपल्याला काय, ठीक आहे, आपली जी पॉवर सिस्टम आहे, ठीक आहे, जी आपली इलेक्ट्रिकल कोर ब्रँच आहे त्याच्यामधला पॉवर सिस्टम हा मेन सब्जेक्ट असतो. पॉवर सिस्टमचं प्रोटेक्शन म्हणजे पॉवर सिस्टम मधले जेवढे एलिमेंट्स आहे त्याचं प्रोटेक्शन. ओके, नेक्स्ट आहे नॉर्मल अँड ॲबनॉर्मल कंडिशन. म्हणजे आपल्या पॉवर सिस्टम मध्ये काय नॉर्मल कंडिशन्स असतात, काय ॲबनॉर्मल कंडिशन असतात, त्याची अंडरस्टँडिंग. टाइप्स ऑफ फॉल्ट अँड देअर कॉजेस. आपल्या पॉवर सिस्टम मध्ये कशा टाइपचे फॉल्ट वगैरे होतात, त्याचे काय कारण असतात. ओके, सगळ्या गोष्टी. नंतर प्रोटेक्शन झोन्स अँड बॅकअप प्रोटेक्शन. ठीक आहे, म्हणजे आपण प्रोटेक्शन झोन तयार करतो आपल्या पॉवर सिस्टम मध्ये आणि त्याच्या म्हणजे आपली 100% श्युरिटी असावा बाबा, त्याच्यासाठी बॅकअप सुद्धा देतो. म्हणजे हे काम नाही केलं तर हे तरी काम येईल. जसं आपण बॅकअप करिअर आपला बनवतो, ठीक आहे, ऑप्शन्स बनवतो, तसं ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बॅकअप प्रोटेक्शनचे प्लॅन बनवतो. नंतर नेक्स्ट आहे शॉर्ट सर्किट फॉल्ट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, फॉर सिमेट्रिकल फॉल्ट ऑन बसबार फीड थ्रू जनरेटर. ठीक आहे, शॉर्ट सर्किट फॉल्ट कॅल्क्युलेशन. नाव शॉर्ट सर्किट फॉल्ट कॅल्क्युलेशन म्हणजे, ठीक आहे, फॉल्टचे करंट किती, फॉल्टचा एमईए किती. ठीक आहे, म्हणजे ते फॉल्टला मेजर करणं. ठीक आहे, एखादा फॉल्ट झाला तर त्या फॉल्टला मेजर करणं, त्याचे रिलेटेड कॅल्क्युलेशन. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ह्याच्यामध्येच पर युनिट वगैरे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. नंतर आहे करंट लिमिटिंग रिएक्टर्स. ठीक आहे, करंट म्हणजे फॉल्ट करंटला लिमिट करण्यासाठी आपण काही रिएक्टर्स यूज करतो. मग त्याची गरज काय, त्याचे टाईप काय असतात, त्याची अरेंजमेंट कशी करायची. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस त्याचे काय असतात, सगळ्या गोष्टी आपल्याला 1 बाय 1 शिकायच्या आहे. ओके, आता हा तर झाला मित्रांनो सिलेबस. ठीक आहे, हा काय झाला, सिलेबस झाला. बरोबर आहे. ह्याच्या अगोदर मला वाटतं ह्याच्यावर मी एक लेक्चर बनवलेलं सुद्धा आहे. ठीक आहे, सोडा त्याला. हा सिलेबस झाला आपला. आता बघा, ठीक आहे, पहिल्यापासून आपण चालू करूया, खूप बेसिक पासून. पण त्याच्या अगोदर काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो. ठीक आहे, हा झाला आपला सिलेबस, पण त्याच्या अगोदर काही गोष्टी आपले क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट थिंग ती म्हणजे, ठीक आहे, हा जो सब्जेक्ट आहे, ठीक आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोर सब्जेक्ट आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा. ठीक आहे, ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, माझ्याकडून जे मी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे, किंवा अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवेल मित्रांनो. ठीक आहे, की बाबा तुम्हाला हा सब्जेक्ट डिप्लोमालाच नाही तर नंतरची जी एक्झाम आहे, ठीक आहे, म्हणजे इंजिनिअरिंग तुम्ही केली, ठीक आहे, इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा सेम सिलेबस आहे आणि सेम सब्जेक्ट आहे. म्हणजे खूप जास्त डिफिकल्ट असतं इंजिनिअरिंग मध्ये असं काही नाही. ठीक आहे, ह्याच लेवलचं असतं. तुम्ही जेव्हा जाल इंजिनिअरिंगला आणि जेव्हा तुम्हाला म्हणजे आठवेल की बाबा हा सरांनी आपल्याला एवढं छान शिकवलं होतं, आजही ते आपल्याला हेल्पफुल ठरतं. ठीक आहे, सो तुम्हाला सांगतो आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवणार आहोत. ठीक आहे, की बाबा म्हणजे तुम्हाला कोणताही मास्तर, कोणतेही लेक्चरर एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवणार नाही. खास करून तुमचे जे डिप्लोमाचं कॉलेज असो, इंजिनिअरिंगचं कॉलेज असो. ठीक आहे, कोचिंग मध्ये एक वेगळं हे असतं, कोचिंग मध्ये काही एक्सपर्ट्स असतात. ठीक आहे, मे बी ते माझ्यापेक्षा चांगलाही तुम्हाला शिकवू शकता. ठीक आहे, पण ठीक आहे, म्हणजे जिथपर्यंत आपल्या डिप्लोमाचा किंवा इंजिनिअरिंगचा हे प्रश्न आहे, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की हा सब्जेक्ट आपण एवढ्या छान पद्धतीने तुम्हाला शिकूया. ठीक आहे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ह्याच्यातली ईच अँड एव्हरी टर्म आपल्यासाठी खूप खूप गरजेची आहे. जर आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहोत तर आपल्या एक्झाम ओरिएंटेड किंवा एक्झामसाठी तर आहेच महत्वाची. ठीक आहे, पण आपल्या करिअर रिलेटेड सुद्धा ह्या गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो आपण अशा पद्धतीने पाहूया की तुम्ही नंतर कधीही विसरणार नाही. पण कंडिशन एक आहे की बाबा तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहा, व्हिडिओज पहा. ठीक आहे, आणि तेवढी मेहनत घ्या. नाही तर तुम्ही समजा दिमागावर प्रेशर लावलाच नाही, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केला तर मग काय, ठीक आहे, मग ते ध्यानात राहत नाही.
बरोबर नाही, ते सब्जेक्ट पुरतं ध्यानात राहतं किंवा एक्झाम पुरतं ध्यानात राहतं. पण जर तुम्ही समजून घेतला तर हा सब्जेक्ट खूप छान आहे. ठीक आहे, खूप डीप मध्ये आपण म्हणजे ह्याला जाऊन शिकूया. ठीक आहे, तुम्हाला तेवढी अंडरस्टँडिंग होईल ह्या सब्जेक्टची, आपण तसं प्रयत्न करू. ठीक आहे, की बाबा नंतर तुम्हाला डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग असो किंवा नंतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असो, तुम्हाला कुठंही नंतर खूप जास्त म्हणजे ह्याला ठीक आहे रिवाइज करायची गरज पडणार नाही किंवा बाबा म्हणजे वेगळं शिकायची गरज पडणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण तुम्हाला तयार करू ह्या सब्जेक्टमध्ये. गॉट इट मित्रांनो. चला आता आपण काय करूया, पहिल्यापासून वन बाय वन टॉपिक चालू करूया. पहिली गोष्ट, प्रोटेक्शन म्हणजे काय. ठीक आहे, प्रोटेक्शनचा अर्थ आपल्याला कळतो की एखाद्या गोष्टीपासून बाबा एखाद्या गोष्टीला प्रोटेक्ट करणं. बरोबर आहे की नाही. ओके, ठीक आहे. सो इथं जे प्रोटेक्शन आपण बोलत आहे, ठीक आहे, ते वेगळं प्रोटेक्शन आहे. वेगळं प्रोटेक्शन म्हणजे हे स्पेसिफिक टू आहे आपल्या पॉवर सिस्टमला. ठीक आहे, हे स्पेसिफिक टू आहे आपल्या पॉवर सिस्टमला ना. व्हॉट इज मीन बाय पॉवर सिस्टम. ठीक आहे, पॉवर सिस्टम म्हणजे हे एक मोठं ग्रीड आहे, मोठं जाळं आहे मित्रांनो. ठीक आहे, जिथं वीज तयार होते, जिथून वीज ट्रान्सफर होते, जिथं वीज स्टेप डाऊन होते, जिथं विजेचं डिस्ट्रीब्युशन होतं. ठीक आहे, जिथून वीज आपल्या घरात येते. ठीक आहे, आपल्या घरातलं सुद्धा म्हणजे वेगवेगळे जे इक्विपमेंट आहे ह्या सगळ्यांना आपण म्हणूया पॉवर सिस्टमचं नेटवर्क. ह्या सगळ्यांना काय म्हणू आपण, पॉवर सिस्टमचं नेटवर्क म्हणूया. मग बघा, हे जेवढे कंपोनंट मी तुम्हाला सांगितले ह्या सगळ्यांचं प्रोटेक्शन आपल्याला करावं लागतं. ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांचं प्रोटेक्शन बद्दल आपण इथं शिकणार आहोत. ठीक आहे, आता बघा, मे बी तुम्ही सबस्टेशन मध्ये किंवा जनरेटर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिलेल्या असेल, पण तुम्ही ह्या गोष्टी तर पाहिल्या की बाबा तुमचं घर आहे. ठीक आहे, घरामध्ये प्रोटेक्शनसाठी म्हणजे काही ना काहीतरी आपण गोष्टी लावलेल्या असतात. जसं सगळ्यात अगोदर स्विच येतो. स्विच प्रोटेक्शनसाठी नाहीये, ऑन ऑफ करण्यासाठी आहे. पण तरी सुद्धा बाबा कुठं आपल्याला दिसलं समजा की वायरमध्ये कुठंतरी आग वगैरे लागली, कुठंतरी काय झालं, आपण स्विच काय करू शकतो, ऑफ करू शकतो. म्हणजे एका टाईपचं प्रोटेक्शनच झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये एमसीबी असतात. आता एकदमच जे छोट्या गावातून वगैरे आले किंवा बाबा म्हणजे छोट्या घरातून आले त्यांच्या घरी जनरली एमसीबी वगैरे नसतात. ठीक आहे, पण जे थोडे ठीकठाक घरातून आहे किंवा ठीकठाक लाईटचं नेटवर्क आहे त्यांच्या घरामध्ये, तिथं एमसीबी तुम्हाला दिसेल. ठीक आहे, काही झाला फॉल्ट वगैरे, एमसीबी लगेच ट्रिप होते. खूप व्होल्टेज किंवा करंट खूप जास्त आलं, एमसीबी लगेच ट्रिप होते. म्हणजे एमसीबी तुम्ही पाहिलं असेल. एमसीबी काय आहे, एक एक्झाम्पल आहे प्रोटेक्शन इक्विपमेंटचं. राईट ना, की बाबा काही जरी झालं आपल्या घरात तर आपल्या घरातले सगळे इक्विपमेंट आणि घरातली वायरिंग सिस्टम वाचवण्यासाठी एमसीबी लगेच काय होते, ट्रिप होते. फ्यूज कशाचं एक्झाम्पल आहे, अगेन प्रोटेक्शन सिस्टमचं एक्झाम्पल आहे. राईट ना, म्हणजे ज्यांच्या शेतात मोटर वगैरे असते बघा त्यांना माहित असेल फ्यूज वगैरे, किंवा ज्यांच्या गावामध्ये वगैरे डीपी मध्ये फ्यूज चेंज करताना त्यांनी पाहिलं असेल, किंवा फ्यूज इन जनरल तरी सगळ्यांना माहितच असतं. ठीक आहे, सोसायटीमध्ये जे राहतात तिथं सुद्धा म्हणजे फ्यूज वगैरे असतात, किंवा मूवी मध्ये कुठेतरी पाहिलं असेल तुम्ही. ओके, फ्यूज काय आहे, प्रोटेक्शनचं एक म्हणजे एक्झाम्पल आहे की बाबा कधीतरी खूप जास्त काही फॉल्ट झाला, ओव्हर व्होल्टेज झालं किंवा काही जरी झालं तर फ्यूज काय होतो, वितळून जातो. म्हणजे तो सर्किटला ब्रेक करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला जो काही महागडे इक्विपमेंट आहे म्हणजे आपली डीपी असो किंवा ट्रान्सफॉर्मर असो ह्याचं काय होतं, प्रोटेक्शन होतं. म्हणजे ते वाचता जळत नाही. राईट, अशाच प्रकारे पॉवर सिस्टम मध्ये अजून खूप सारे इक्विपमेंट असतात. म्हणजे सर्किट ब्रेकर झालं, रिले झालं. ठीक आहे, तुमचा करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, आयसोलेटर, असे ढेर सारे इक्विपमेंट आपण यूज करतो प्रोटेक्शनसाठी. राईट ना, मग कुणाचं प्रोटेक्शन, प्रोटेक्शन बाबा तुमच्या महागडे जनरेटरचं. ठीक आहे, जे जनरेटर्स आहे. ठीक आहे, जनरेटर म्हणजे कितीतरी टाईपचे प्रोटेक्शन असतात मित्रांनो. प्रोटेक्शन फ्रॉम ओव्हर करंट, प्रोटेक्शन फ्रॉम ओव्हर व्होल्टेज, प्रोटेक्शन फ्रॉम ओव्हर टेम्परेचर, प्रोटेक्शन फ्रॉम ओव्हर हिटिंग. ठीक आहे, प्रोटेक्शन फ्रॉम इंटरनल प्रोटेक्शन, एक्सटर्नल प्रोटेक्शन. ठीक आहे, प्रोटेक्शन फ्रॉम लॉस ऑफ इव्हॅक्युएशन पाथ. ठीक आहे, प्रोटेक्शन फ्रॉम लॉस ऑफ फील्ड एक्साइटेशन. ठीक आहे, असे दुनियाभरचे काय असतात त्याच्यामध्ये प्रोटेक्शन्स असतात. तसंच आपला ट्रान्सफॉर्मर खूप महागडा, करोडोमध्ये येतो मित्रांनो ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर करोडोमध्ये येतो म्हणजे मी गल्लीतला ट्रान्सफॉर्मर नाही सांगत, मोठ्या मोठ्या सबस्टेशन मधले ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, करोडो रुपये लागतं त्याला. त्याचं प्रोटेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आपले जे ट्रान्समिशन लाईन्स आहेत, आपले बसबार आहेत, आपले फीडर्स आहेत. राईट ना, ठीक आहे, हे सगळे काय आहेत, हे आपल्या ग्रीडचे किंवा आपल्या पॉवर सिस्टमचे इम्पॉर्टंट काय आहेत, एलिमेंट आहेत. आणि ह्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय करतो मग, ठीक आहे, हे सगळं स्टडी करतो. प्रोटेक्शन आपण कुणापासून करतो बाबा, फॉल्ट झाला, ओव्हर व्होल्टेज झालं, म्हणजे ऍबनॉर्मल कंडिशन्स आल्या तर त्याच्यापासून आपण प्रोटेक्शन करतो. प्रोटेक्शन करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, सर्किट ब्रेकरचा. ठीक आहे, आपण एमसीबीचा, फ्यूजचा, रिलेचा
आयसोलेटरचा, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, हे सगळे इक्विपमेंट आपण काय करतो, यूज करतो. कशासाठी? प्रोटेक्शनसाठी. गॉट इट? ओके. सो आपल्याला आता कळालं बाबा प्रोटेक्शन म्हणजे नेमकं काय आहे, ठीक आहे, किंवा बेसिकली आपण ह्या चॅप्टर मध्ये कशाबद्दल शिकणार आहे हे आपल्याला अंदाज आता आलेला असेल. चला आता वन बाय वन, स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. सगळ्यात अगोदर व्हॉट इज मीन बाय पॉवर सिस्टम, आणि त्या पॉवर सिस्टमचं स्ट्रक्चर कसं असतं, बरोबर आहे नाही? ओके. सो पॉवर सिस्टमचं स्ट्रक्चर मला थोडक्यात सांगायचं असेल तसं पॉवर सिस्टम जर आपल्या इंडियाचं पाहिलं मित्रांनो, तर इंडियाची ग्रीड खूप मोठी आहे. मी तुम्हाला वारंवार मागे सुद्धा सांगितलेलं आहे, टीडी म्हणजे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन जेव्हा मी घेतला होता, जीटीडी सब्जेक्ट जेव्हा घेतला होता, मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. राईट ना. त्याच्यामध्ये वारंवार मी तुम्हाला सांगायचो ग्रीड म्हणजे काय, की बाबा तुम्ही असं इमॅजिन करा की एखादं जनरेटर आहे कुठंतरी बाबा म्हणजे चंद्रपूर साईडला, किंवा एखादं जनरेटर आहे कुठंतरी गुजरातमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये किंवा कुठंही एखादं तिथलचं जनरेटर. राईट, ठीक आहे. तुमच्या घराचा एखादा बल्ब, ठीक आहे, तुमच्या मित्राच्या घराचा एखादा बल्ब, ठीक आहे, ज्या आपले प्रधानमंत्री आहे त्यांच्या घरामधला बल्ब किंवा त्यांच्या घरामधली जी लाइटिंग सिस्टम आहे, ठीक आहे, ओके, कुठलचं तरी मोठं सबस्टेशन एखाद्या म्हणजे ह्याचं, ठीक आहे, हे सगळं जाळं एक दुसऱ्याला कनेक्टेड आहे. इव्हन तो आपल्या इंडियामध्येच नाही तर आपली जी ग्रीड आहे ती शेजारच्या देशाशी सुद्धा कनेक्टेड आहे. म्हणजे ती नेपाळला कनेक्टेड आहे, भूटानला कनेक्टेड आहे, ठीक आहे, बांगलादेश सोबत कनेक्टेड आहे, म्यानमार सोबत कनेक्टेड आहे, श्रीलंका सोबत कनेक्ट करण्याचा प्लान चालू आहे अंडरग्राउंड केबलने, ठीक आहे. पाकिस्तान आणि चायना, ठीक आहे, त्यांना आपण म्हणजे मित्र कन्सिडर करत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याशी कनेक्शन नाहीये, पण बाकी सगळ्यांशी आपले कनेक्टेड आहे. म्हणजे इमॅजिन करा की बाबा ग्रीड किती मोठे आहे. ठीक आहे. ग्रीडचं जर तुम्हाला कोणी विचारलं ऍज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर, बाबा काय आहे तुमची ग्रीड म्हणजे काय, तर तुम्ही सांगू शकता माझ्या घरामधला बल्ब किंवा तुझ्या घरामधला बल्ब हा डायरेक्टली कनेक्टेड आहे एखाद्या भूटान मधल्या जनरेटरशी. राईट ना, ठीक आहे. किंवा बाबा आपल्या इथलचा एखादा जनरेटर डायरेक्टली कनेक्टेड आहे कुणाला, म्यानमारशी एखाद्या लोडशी किंवा म्यानमारच्या एखाद्या घरातल्या बल्बशी. राईट, तुम्ही असं सांगू शकता, म्हणजे तुम्हाला ग्रीडचा अंदाज आला. ओके. आता बघा आपली जी पॉवर सिस्टम आहे, ठीक आहे, पॉवर सिस्टम, मग त्या पॉवर सिस्टम मध्ये जर आपण 3 पार्ट मध्ये पॉवर सिस्टम डिवाइड केली किंवा ब्रॉडली क्लासिफाय केलं पॉवर सिस्टमला, तर पॉवर सिस्टम 3 वर्ड मध्ये आपण डिवाइड करू शकतो. दॅट इज जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कुठंतरी वीजची निर्मिती झाली, राईट ना, मग ती वीज निर्मिती तुमची कशापासून होऊ द्या, कोळशापासून होऊ द्या म्हणजे थर्मल, ठीक आहे, गॅस पासून होऊ द्या, ठीक आहे, किंवा हायड्रो पासून होऊ द्या, सोलार पासून होऊ द्या, विंड पासून होऊ द्या, गॅस पासून, म्हणजे कशापासून होऊ द्या, राईट ना, ठीक आहे. दॅट इज अ जनरेशन. ते कुठंतरी होतं, तुमच्या घराजवळ नाही होत, ठीक आहे, ते कुठंतरी होतं एका पॉइंटला. ते चंद्रपूर असेल, ते गुजरात असेल, ठीक आहे, ते म्हणजे कुठंतरी नेपाळ साईडला, ह्याला भूटान साईडला असेल, भूटान साईडला खूप सारे हायड्रो जनरेटर्स आहेत. ओके, ठीक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये खूप सारे हायड्रो जनरेटर आहेत छोटे छोटे. ओके. सो वीज कुठेही जनरेट होते, त्या विजेला नंतर ट्रान्समिट केलं जातं. ठीक आहे, विजेला काय होतं, ट्रान्समिट केलं जातं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल वारंवार सांगायचो बघा मित्रांनो, की समजा आपण काय करतो बाबा, बाहेरून कच्चा तेल आणतो, ठीक आहे, क्रूड ऑइल आपण काय करतो बाहेरून आणतो, डिझेल पेट्रोल आपल्याकडे तर मिळत नाही, मिळतं पण खूप कमी प्रमाणात. मग आपण काय करतो बाहेरून, म्हणजे डिझेल पेट्रोल कुठं हे सॉरी क्रूड ऑइल कुठं जनरेट झालं, फॉर एक्झाम्पल सौदी अरेबियामध्ये किंवा UAE मध्ये किंवा इराणमध्ये. ओके, तिथून आपण काय करतो, शिपने त्याला आणतो. म्हणजे शिप म्हणजे मोठी ट्रान्समिशन लाईन 765 kV ची असं तुम्ही समजा. ठीक आहे, जनरेशन कुठं झालं, सौदीमध्ये कुठं किंवा कुठंतरी. ठीक आहे, त्याला आपण काय करू बाबा, म्हणजे ट्रान्समिट केलं, त्याचं इंडियापर्यंत आणलं. आता इंडियाला आणलं तर ते मोठा शिप असतो एकदम,
ठीक आहे, त्याच्यामध्ये कितीतरी हजारो टन त्याच्यामध्ये क्रूड ऑइल येतं. आता त्या क्रूड ऑइल आपण काय करतो बाबा, नंतर फिल्टर करतो. ठीक आहे बाबा, त्याच्यापासून डिझेल पेट्रोल बनवतो. नंतर मग त्याला काय करतो बाबा, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पाठवतो. नंतर तिथून मग छोट्या छोट्या डेपोमध्ये पाठवतो. तिथून आपण काय करतो, टँकर भरून वेगवेगळ्या पेट्रोल पंपवर पाठवतो. ते पेट्रोल पंपवरून नंतर आपण काय करतो बाबा, म्हणजे आपल्या गाडीमध्ये टाकतो. म्हणजे अशा पद्धतीने काय ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजत असेल. तसंच इथं सुद्धा आहे, वीज कुठेतरी निर्माण होती, त्या विजेचा आपण बल्क मोठ्या मोठ्या ट्रान्समिशन लाईनने ट्रान्सफर करतो आणि नंतर त्याला डिस्ट्रीब्युशन करतो. ओके, त्याचंच नेटवर्क म्हणून तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. ठीक आहे, ह्या डायग्राम मध्ये म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल की जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन कसं होतं. जसं की हा समजा एक जनरेटर आहे, इथं वीज काय होते, जनरेट होते. जी वीज जनरेट होते ती 11 kV ला होते. त्या 11 kV ला आपण काय करतो बाबा, स्टेप अप करतो. राईट ना, 11 kV व्होल्टेजला काय करतो, स्टेप अप करतो. 765 kV लेवलला घेऊन जातो आणि स्टेप अप करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. त्याला जनरेटर ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणलं जातं. नंतर स्टेप अप केल्यानंतर बघा, म्हणजे ह्या ट्रान्समिशन लाईनने आपण कुठंतरी आणतो त्याला. ठीक आहे, एका ठिकाणी म्हणजे कुठंतरी मोठ्या लेवलला वीज निर्मिती झाली, ती डिस्ट्रिक्ट लेवलला आली फॉर एक्झाम्पल. आता त्या डिस्ट्रिक्ट लेवल मधून आपल्याला काय करायचंय, तालुका लेवलला पाठवायचंय, तालुका लेवलवरून गावागावाला पाठवायचंय. ओके, सो आपण काय करतो, आता ट्रान्समिशन सबस्टेशन आहे. मग आपलं समजा 765 kV लेवलची जी वीज होती, ठीक आहे, त्याला आपण 220 kV लेवलला आलं. आता 220 kV लेवलला आपण काय केलं बाबा, प्रत्येक म्हणजे डिस्ट्रिक्टला, ठीक आहे, ते पाठवलं किंवा प्रत्येक तालुका लेवलला आपण ते पाठवलं. नंतर पुन्हा त्याचं ट्रान्समिशन केलं त्याला. ठीक आहे, ट्रान्समिशन नंतर डिस्ट्रीब्युशन आपण त्याला म्हणूया, त्या विजेचं डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर समजा तालुका प्लेसला वीज आली. ठीक आहे, तालुक्यानंतर पुन्हा त्या म्हणजे एरियामध्ये किंवा गावागावामध्ये आपण पाठवतो. जसं की हा समजा तालुका लेवलचा असेल, मग पूर्ण गावागावामध्ये अशा पद्धतीने आपण काय करतो, वीज पाठवतो. नंतर त्या गावामध्ये सुद्धा म्हणजे एक डीपी असते अशा पद्धतीने, मग तिथून आपल्या घरामध्ये वीज येते. ओके, सो सिस्टमचं जे म्हणजे हे आहे, ठीक आहे, पॉवर सिस्टमचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला समजलं, बरोबर आहे की नाही. ओके, त्याच्यामध्ये व्होल्टेज लेवल वगैरे काय असतात सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहित आहे. नसेल माहित तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. ठीक आहे, म्हणजे आपण 3 स्टेज जर म्हटलं तर काय होतं, पहिल्यांदा वीज लार्ज अमाऊंट मध्ये वीज तयार होते. ठीक आहे, वीज तयार झाल्यानंतर विजेचं ट्रान्समिशन केलं जातं, नंतर तिचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं मोठ्या लेवलला. मोठ्या लेवलला डिस्ट्रीब्युशन केलं जातं म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहे मित्रांनो, जसं की फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, अंबानीची एक इंडस्ट्री आहे. ठीक आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणून. ती रिलायन्स इंडस्ट्री काय तुमच्याकडून म्हणजे 440 व्होल्टचा सप्लाय घेते तुमच्या घरामध्ये येतो नाही, तो डायरेक्ट 200 kVचा सप्लाय घेतो, 220 kVचा. म्हणजे मोठ्या लेवलची जी इंडस्ट्री असतात तिकडे जातो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन. नंतर हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन येतं छोट्या इंडस्ट्री लेवलला किंवा कमर्शियल बिल्डिंगला वगैरे. म्हणजे तुमचं कॉलेजमध्ये मोठे मोठे कॉलेज जे असतात डायरेक्ट 11 kVचा सप्लाय येतो. ठीक आहे, जसं गावासारखं आहे. आणि नंतर मग LV डिस्ट्रीब्युशन म्हणजे ते तुमच्या घरामध्ये येणारा सप्लाय, बरोबर आहे की नाही. ओके, सो अशा पद्धतीने म्हणजे आपण काय करतो बाबा, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतो वीज. ठीक आहे, तयार होते, जनरेशन होतं, ट्रान्समिशन होतं आणि नंतर डिस्ट्रीब्युशन होतं. ठीक आहे, चला एक अजून सांगून देतो इथं, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि ह्याचे व्होल्टेजेस किती राहतात. तर बघा, जेव्हा ही वीज तयार होते त्याचं व्होल्टेज असतं 11 kV. नंतर त्या विजेला जेव्हा ट्रान्समिट करतो तर ट्रान्समिशनचं व्होल्टेज जनरली असतं आपलं 765 kV, 400 kV, 220 kV. नंतर त्या वीजला आपण काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. सो डिस्ट्रीब्युशनचं जे व्होल्टेज असतं लार्ज लेवलला ते असतं 66, 33 आणि लो लेवलला ते असतं 11. ठीक आहे, 440 व्होल्ट, 11 किलो व्होल्ट. ओके, सो अशा पद्धतीने आपण म्हणजे म्हणू शकतो की बाबा जनरेशनचं, ट्रान्समिशनचं आणि डिस्ट्रीब्युशनचं व्होल्टेज. ओके, आता हे स्ट्रक्चर आपल्याला कळलं. आता बघा प्रोटेक्शन सिस्टमचं बेसिक. मग ठीक आहे, आता प्रोटेक्शन सिस्टमचं बेसिक म्हणजे प्रोटेक्शन सिस्टम असतं काय. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट असतात, प्रोटेक्शन करायचं तर कोणाचं करायचं, सगळ्या गोष्टी. ओके, सो प्रोटेक्शन सिस्टम इज अ पॉवर सिस्टम, इज अ कॉम्बिनेशन ऑफ प्रोटेक्शन सिस्टम इन अ पॉवर सिस्टम. ठीक आहे, पॉवर सिस्टम मधलं जे प्रोटेक्शन सिस्टम आहे हे काय आहे, जर कोणी विचारलं की बाबा प्रोटेक्शन सिस्टम म्हणजे काय इन जनरल. ओके, सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिले, सर्किट ब्रेकर, ठीक आहे, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, कंट्रोल सर्किट. ठीक आहे, नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सांगू शकता आयसोलेटर्स, फ्युजेस, MCB. ठीक आहे, सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन.
ठीक आहे. कॉम्बिनेशन म्हणजे आपण एक अशी सिस्टम तयार करतो ह्या सगळ्यांना यूज करून, म्हणजे सर्किट ब्रेकरला, रिलेला, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, कंट्रोल सर्किट, ठीक आहे, कंट्रोल पॅनल्स, ह्या सगळ्यांना कनेक्ट करून आपण एक अशी सिस्टम तयार करतो की ही सिस्टम काय करते, आपले जे मोठे मोठे इलेमेंट्स आहेत जसं ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, ट्रान्समिशन लाईन, ह्यांचं प्रोटेक्शन करते ॲबनॉर्मल कंडिशन पासून. ओके. सो ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे ज्यांचा मेजर जॉब काय आहे, हुज मेन जॉब इज, म्हणजे ह्या सिस्टमला आपण अशा पद्धतीने एकत्रितपणे आणतो ज्याचा मेन जॉब काय आहे, आपल्या मोठ्या मोठ्या इलेमेंटचं प्रोटेक्शन करणं. कसं करायचं मग बघा, टू डिटेक्ट ॲबनॉर्मल कंडिशन. बघा ह्यांचं काम काय आहे, ही एक आता सिस्टम तयार केली आपण, ठीक आहे. ही काय केली आपण, सगळ्यांना कनेक्ट करून एक सिस्टम तयार केली. ह्या सिस्टमचं काम काय मग, ॲबनॉर्मल कंडिशन किंवा फॉल्टला डिटेक्ट करणं, राईट ना, फॉल्टला काय करणं, डिटेक्ट करणं. जसं की बाबा तुम्ही पोलीस एक म्हणजे सिस्टम बनवलेली तुमच्या स्टेटने, तुमच्या गव्हर्नमेंटने, ठीक आहे. पोलीसचं काम काय असतं, पोलीसचं काम काय असतं बाबा, की जिथं काही म्हणजे कुठंतरी चोरी होते, कुठंतरी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होते, त्यांना डिटेक्ट करणं, आयडेंटिफाय करणं, राईट, ठीक आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांना जाऊन पकडणं, ठीक आहे. पकडल्यानंतर बाबा म्हणजे ठीक आहे, त्यांना जेलमध्ये बंद करणं, म्हणजे आयसोलेट करणं मेन समाजापासून, जेणेकरून पुन्हा ते काय करणार बाबा, म्हणजे एखाद्याचं मर्डर करणार नाही किंवा काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणार नाही. ओके. तसंच आपण म्हणू शकतो, काय करा बाबा, त्याला आयडेंटिफाय करा कुठं नॉर्मल ॲबनॉर्मल कंडिशन आहे, ओके, किंवा कुठं फॉल्ट झालाय. नंतर त्याला आयसोलेट करा, म्हणजे पकडून टाका त्याला, ठीक आहे. आयसोलेट करा म्हणजे एखाद्या ट्रान्सफॉर्मर मध्ये फॉल्ट झाला किंवा एखाद्या लाईन मध्ये फॉल्ट झाला तर त्याला आयसोलेट करा. ना आयसोलेट करा म्हणजे काय, समजा बघा, समजा एक लाईन आहे, ठीक आहे, मुंबई, नंतर ही कनेक्टेड आहे पुण्याला. आता मुंबई टू पुणे एक लाईन कनेक्टेड आहे, तर लाईन कनेक्टेड डायरेक्टली नसते, तिथं सर्किट ब्रेकर थ्रू कनेक्टेड असते. हे समजा सर्किट ब्रेकर आहे. ओके. सो मुंबई पुणे लाईन मध्ये कुठेतरी असा फॉल्ट झाला. ना फॉल्ट झाला म्हणजे काही होऊ शकतं, त्या लाईनवर झाड पडलं एखादं, त्याच्यावर वीज पडली, ते सर्किट ब्रेकर म्हणजे ती लाईन ब्रेक झाली, पोल आपला पडला, टावर कोलॅप्स झाला, काही होऊ शकतं. ओके. सो अशा कंडिशनला काय करणं, डिटेक्ट करणं. ओके. नंतर जो फॉल्टी सेक्शन आहे, म्हणजे आता इथं फॉल्ट झालेला आहे, हा फॉल्टी सेक्शन आहे, मग ह्याला काय करा, ओपन करून टाका. ना ओपन करा म्हणजे काय होतं माहितीये का मित्रांनो, सर्किट ब्रेकर असे ओपन होऊन जातात, म्हणजे लाईन काय झाली आपली, आउट झाली. ठीक आहे. सर्किट ब्रेकर ओपन झाले, लाईन आउट झाली. ठीक आहे. सो काय करणं, डिटेक्ट करणं, आयसोलेट करणं त्या फॉल्टला. ठीक आहे. ठीक आहे. आयसोलेट करणं सेफली तुम्ही काय केलं, आयसोलेट केलं. आता आयसोलेट केल्यानंतर काय होतं माहितीये का मित्रांनो, मग तिथलचे जे इंजिनियर लोक आहे, ठीक आहे, त्या सबस्टेशन मधले जे काही आहे, ठीक आहे, ते जाता साईटवर बघता की बाबा नेमकं काय झालं, कुठं इन्सुलेटर खराब झालं का, कुठं टावर पडलं का, कुठं झाड वगैरे टच झालं का आपल्या ट्रान्समिशन लाईनला, मग त्या फॉल्टला ते काय करता, आउट करून टाकता. आउट केल्यानंतर मग ट्रान्समिशन लाईनला पुन्हा चार्ज करता. ओके. सो दिस इज दी फाउंडेशन. ठीक आहे. सेफली त्याला आउट करता. दिस इज दी फाउंडेशन ऑफ मॉडर्न इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. आणि आपण म्हणू शकतो ही जी काही सिस्टम आहे, प्रोटेक्शन सिस्टम, हे फाउंडेशन आहे, हे खूप खूप आवश्यक आहे. हे जर नसेल तर आपली सिस्टम कामच करणार नाही. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं बा पोलीसचं एक्झाम्पल, ठीक आहे, पण पोलीसच्या केसमध्ये म्हणजे रियालिटीमध्ये पाहिलं तर उलट होतं बऱ्याच वेळा. ठीक आहे. पोलीस क्रिमिनलला तर सोडून देते, ठीक आहे, जे गरीब लोक आहेत त्यांच्यावरच अत्याचार करते. ओके. ती वेगळी गोष्ट, एक्सेप्शन आहे. पण जर आयडियली आपण पाहिलं तर पोलीसचं काम काय बाबा, ठीक आहे, डिटेक्ट क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, त्यांना काय करा, आयसोलेट करा. ठीक आहे. आणि त्यांना जेलमध्ये बंद करून टाका. नंतर चांगली ट्रीटमेंट द्या. ठीक आहे. म्हणजे त्याचं काय करा बाबा, रेक्टिफिकेशन करा फॉल्टचं, आणि नंतर त्यांना मग ठीक आहे पुन्हा सोडून द्या, किंवा म्हणजे जे काही पनिशमेंट झाले नंतर. ओके. सो त्याच्याशी आपण कोरिलेट करू शकतो. गॉट इट मित्रांनो. ओके. चला, आता आपल्याला एक बेसिक समजलं, एक आयडिया आली की बाबा म्हणजे प्रोटेक्शन म्हणजे काय, किंवा प्रोटेक्शन सिस्टम म्हणजे काय. ओके. कोणी आपल्याला विचारलं प्रोटेक्शन सिस्टम म्हणजे काय, किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये काय असतं नेमकं प्रोटेक्शन सिस्टम, तर आता आपल्याला कळलं हा की प्रोटेक्शन सिस्टम म्हणजे काही जे आहे, ठीक आहे, काही इलेमेंट किंवा बाबा जे रिलेज आहे, सर्किट ब्रेकर आहे, ह्यांची एक आपण सिस्टम तयार करतो आणि ह्या सिस्टमला काम देतो की बाबा फॉल्टला डिटेक्ट कर, फॉल्टला आयसोलेट कर, ठीक आहे, आणि रेक्टिफाय झाल्यानंतर त्याला चार्ज करून टाक त्या इलेमेंटला. ओके. आता मी तुम्हाला म्हटलो की बाबा काय कर, फॉल्टच्या केसमध्ये त्या इलेमेंटला आयसोलेट कर, फॉल्टच्या केसमध्ये ॲबनॉर्मल केसमध्ये काय कर, त्या इलेमेंटला आउट कर. पण फॉल्ट म्हणजे काय. ओके. इथं क्वेश्चन येतो, फॉल्ट म्हणजे नेमकं काय मग. ठीक आहे. का बरं आयसोलेट करायचं त्याला, काय असतं फॉल्ट. ठीक आहे. सो काय असतं फॉल्ट बघा. चला
नाउ फॉल्ट म्हणजे आपल्या सिस्टम मधली अशी एक ॲबनॉर्मल कंडिशन, ठीक आहे. फॉल्ट म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये अशी एक ॲबनॉर्मल कंडिशन ज्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, बघा, फॉल्ट इज एनी ॲबनॉर्मल कंडिशन दॅट डिस्टर्ब नॉर्मल ऑपरेशन. ठीक आहे, आपलं जे नॉर्मल ऑपरेशन आहे ते काय करतं, डिस्टर्ब करतं. ओके, जसं की जे क्रिमिनल्स असतं समाजामध्ये ते काय करतात, नॉर्मल ह्याला डिस्टर्ब करतात, नॉर्मल लोकांना, म्हणजे कुठेतरी मर्डर करून टाकतील बाबा, ठीक आहे, काहीतरी म्हणजे चोरी करून टाकतील. ठीक आहे, हे सगळे काय आहे, हे नॉर्मल ऍक्टिव्हिटीज आहे का, नाही, ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटीज आहे. ओके, सो फॉल्ट म्हणजे काय आहे, एक ॲबनॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे किंवा ॲबनॉर्मल कंडिशन तयार होते बिकॉज ऑफ एनी, म्हणजे एनी ही रिझन. ठीक आहे, अशी सिस्टम मध्ये एक सिच्युएशन तयार होते, कंडिशन तयार होते, ती ॲबनॉर्मल आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, बघा, त्याच्यामुळं शॉर्ट सर्किट होतो. ठीक आहे, नाव शॉर्ट सर्किट होणं म्हणजे काय, तुम्ही पाहिलंच असेल, कुठेतरी शॉर्ट सर्किट होतं तर तिथं आग लागते, स्पार्किंग होते, करंट खूप जास्त फ्लो होतो. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट सर्किट होणं हे काय आहे, ॲबनॉर्मल कंडिशन आहे. इन्सुलेशन फेल होणं ॲबनॉर्मल कंडिशन आहे. ठीक आहे, कंडक्टर टचिंग ग्राउंड, कंडक्टर कुठेतरी ग्राउंडला टच करणं ॲबनॉर्मल कंडिशन आहे. इक्विपमेंट फेल होणं ॲबनॉर्मल कंडिशन आहे. लाइटनिंग स्ट्राईक होणं ॲबनॉर्मल कंडिशन आहे. म्हणजे हे सगळे ॲबनॉर्मल कंडिशन आहे. आता हे कधी होतं बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बरं का. ठीक आहे, समजा शॉर्ट सर्किट झाला, आपल्या घरातच होत नाही का कधी कधी शॉर्ट सर्किट. ठीक आहे, की बाबा काय झालं, तुम्ही म्हणजे बल्ब वगैरे लावताना बऱ्याच वेळा तुम्ही काय केलं, वायरला ट्विस्ट केलं किंवा काहीतरी असं केलं ज्याच्यामुळे काय झालं बाबा, हळूच त्या दोन वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि तिथं आग लागली. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, इन्सुलेशन फेल होतं ना. इन्सुलेशन फेल म्हणजे काय केलं बाबा तुम्ही, की एक टेम्पररी म्हणजे अरेंजमेंट तुम्ही केलं होतं, म्हणजे कुठंतरी वायर कट झाला होता, त्याला काय केलं तुम्ही बाबा, टेप लावला, पण टेप तुम्ही बरोबर लावला नाही, म्हणजे इन्सुलेशन बरोबर केलं नाही आणि इन्सुलेशन फेल झालं ते, मग त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं, शॉर्ट सर्किट होतो, आग लागते किंवा शॉक वगैरे लागतो. सो ते सुद्धा आहे. किंवा समजा एखाद्या वेळेस काय झालं बाबा, कंडक्टर ग्राउंडला टच झालं, म्हणजे वरची ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे, जाते, पण काय झालं, जे पोल वगैरे आहे किंवा जे टावर वगैरे ते कोलॅप्स झाले किंवा कंडक्टर तुटून पडलं खाली आणि ते ग्राउंडला टच झालं, फॉल्ट झाला, ॲबनॉर्मल आहे. ठीक आहे, किंवा इक्विपमेंट फेल झालं, काहीतरी इक्विपमेंट फेल झालं म्हणजे सबस्टेशन मध्ये काय असतं माहितीये का, वेगवेगळे इक्विपमेंट असतं, जसं करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ते बऱ्याच वेळा ब्लास्ट होता त्याचं. ठीक आहे, ब्लास्ट झाला तरी शॉर्ट सर्किट होऊ शकतो, म्हणजे इक्विपमेंट काय झाला, फेल झाला तुमचा, राईट ना. ठीक आहे, लाइटनिंग स्ट्राईक झाली म्हणजे काय झाली, वीजच पडली तुमच्या सबस्टेशन मध्ये किंवा कुठेतरी काहीतरी वीज पडली कंडक्टरवर वगैरे, कंडक्टर तुटू शकतो. किंवा वीज पडल्यामुळे, वीज काय असतं मित्रांनो, एक चार्ज असतो, ती सुद्धा एक इलेक्ट्रिसिटी आहे. वीज म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आपण म्हणू शकतो, ती आपल्या कंडक्टरवर पडली तर काय होतं, एक भयानक अमाऊंट ऑफ व्होल्टेज राईज होतं, करंट आपलं भयानक पद्धतीने त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये फ्लो होतो. ओके, सो सडनली काय होतं, व्होल्टेज राईज होतं किंवा करंट आपल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये वाढतं. ॲबनॉर्मल कंडिशन आहे, फॉल्ट कंडिशन आहे. फॉल्ट म्हणजे ॲबनॉर्मल असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके ओके, ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे एक्झाम्पल आहे मित्रांनो. ठीक आहे, खूप सारे एक्झाम्पल आहे की बाबा कुणीतरी काय करत होतं, पतंग उडवत होतं, ते पतंग तुटला, ठीक आहे, त्याचा तागा जाऊन म्हणजे ट्रान्समिशन लाईनला गुंतला असा. ठीक आहे, ॲबनॉर्मल कंडिशन झाली, फॉल्ट होतो त्याच्यामुळे सुद्धा. ओके, असे एन नंबर ऑफ काय आहे, रिझन आहे ज्याच्यामुळे काय होते, ॲबनॉर्मल कंडिशन येते आणि त्याच्यामुळे फॉल्ट होतो. ओके, ठीक आहे, आता हा फॉल्ट आपल्याला कळला. फॉल्ट मुळे होतं काय बाबा, ठीक आहे, फॉल्ट नेमकं काय असतो हे आपल्याला समजलं, किंवा ॲबनॉर्मल कंडिशन काय असते हे आपल्याला समजलं. आता हा होतो काय, किंवा फॉल्ट झाला तर नेमकं होतं काय. ठीक आहे, वाय फॉल्ट इज अ डेंजरस. ठीक आहे, त्या फॉल्टला आयसोलेट करणं का गरजेचं आहे. ओके, इट इज द सेम लाईक की, म्हणजे तुम्ही असा क्वेश्चन विचारताय की बाबा क्रिमिनल म्हणजे करतो काय. ठीक आहे, काय क्रिमिनलला आयडेंटिफाय करणं का गरजेचं आहे, त्या क्रिमिनल म्हणजे समाजात असल्यामुळं काय होतं नेमकं. ओके, तर आपल्याला माहित आहे सगळ्यांना की जर क्रिमिनल मेंटॅलिटीचे जे लोक जर आपल्या समाजात राहिले, ठीक आहे, तर काय करतात ते नेमकं, ते काय करणार, ठीक आहे, कुणाचा मर्डर करतील, कुणाचा पॉकेट मारतील, कुठेतरी काहीतरी करतील, चोऱ्या करतील, रेप करतील, म्हणजे असे काही काही इव्हेंट ते करत राहतात, बरोबर नाही. ओके, तशाच टाईपने समजा हा फॉल्ट जर सिस्टम मध्ये एक्झिस्ट झाला किंवा फॉल्ट आला, ठीक आहे, तर तो काय करणार, आपल्या सिस्टमला डॅमेज करणार. कसं, तर बघा, त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपला जो करंट आहे तो खूप जास्त राईज होतो ना. करंट शार्प राईज झाला तर करंटमुळे काय होतो, I² R लॉस इन्क्रीज होतो, म्हणजे हीट तयार होते आणि हीट मुळे काय होतो, आपला जे कंडक्टर आहे तो मेल्ट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्पार्किंग होऊ शकते, तो जळू शकतो. म्हणजे कळालं तुम्हाला. ओके, सो
हे एक होतं. व्होल्टेज आपला सडनली ड्रॉप होतो ना. व्होल्टेज ड्रॉप झाला तर काय दिक्कत आहे बाबा? व्होल्टेज ड्रॉप झाला म्हणजे कुठंतरी फॉल्ट झाला वगैरे तर आपल्या घरातली लाईट एकदमच डिम झाली तर ती सुद्धा काय आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे का नाही? डेंजर गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपले म्हणजे ठीक आहे आपल्या घरात काही जास्त मेजर होणार नाही, पण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे व्होल्टेज एकदम कमी झालं तर इंडस्ट्रीच्या ज्या मोटऱ्या आहे आणि ज्या मोठे मोठे फंक्शन इंडस्ट्रीमध्ये होत आहे ते सगळे शटडाऊन होऊन जातील. बरोबर नाही? ओके, सो व्होल्टेज ड्रॉप होईल. त्याच्यानंतर आपले जे इक्विपमेंट आहे ते ओव्हरहीट होतील. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की बाबा एखाद्या ट्रान्सफॉर्मरच्या जवळ फॉल्ट झाला, त्या ट्रान्सफॉर्मर मधून करंट काय होईल? खूप जास्त राईज होईल. ट्रान्सफॉर्मर मध्ये करंट खूप जास्त राईज झाला तर ट्रान्सफॉर्मर जो करोडचा इक्विपमेंट आहे मित्रांनो त्याचे वाइंडिंग जळू शकतात, म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपला जळू शकतो. ओके, चांगली गोष्ट आहे का? नाही, चांगली गोष्ट नाहीये. ओके, सो इट इज ए डेंजरस थिंग. ओके, फॉल्ट मध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर करंट का बरं राईज होतो फॉल्ट मध्ये? ते नंतर आपण पाहूया, पण फॉल्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. ओके, आता आपण काय करतो मग? ठीक आहे, सो बघा, ड्युरिंग ॲबनॉर्मल कंडिशन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम ऑपरेट ॲट. ठीक आहे, सो ॲबनॉर्मल कंडिशन असली तर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आपली काय होते? ठीक आहे, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टमचे जे काही पॅरामीटर आहे ते पॅरामीटर काय होता? नॉर्मल कंडिशन किंवा नॉर्मल रेंज पासून बाहेर पडून जातात. म्हणजे व्होल्टेज तरी खूप जास्त होईल किंवा व्होल्टेज खूप तरी कमी होईल. म्हणजे व्होल्टेज जास्त होईल म्हणजे कसं? समजा वीज पडली, व्होल्टेज आपलं खूप राईज होणार. फॉल्ट झाला, व्होल्टेज आपलं खूप कमी होणार, जे की दोन्ही गोष्ट चांगली आहे का? नाही. करंट आपला खूप जास्त फ्लो होईल, चांगली गोष्ट आहे का? नाही. मॅसिव्ह पॉवर लेवल होईल, म्हणजे करंट आणि व्होल्टेज वाढला तर आपल्या फीडरमध्ये किंवा आपल्या म्हणजे ठीक आहे ट्रान्समिशन लाईन मध्ये पॉवर फ्लो खूप जास्त होईल, मॅसिव्ह पॉवर फ्लो होईल, जे की चांगली गोष्ट आहे का? नाही, कारण करंट व्होल्टेज वाढला म्हणजे पॉवर वाढते. ओके, सो सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीये. ह्याच्यामुळे आपला ठीक आहे जे काही इक्विपमेंट आहे ते डॅमेज होऊ शकतं, म्हणजे ट्रान्सफॉर्मर असो, जनरेटर असो, ट्रान्समिशन लाईन असो, ते डॅमेज होऊ शकतं. बरोबर आहे? ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो इवन स्मॉल फॉल्ट कॅन क्रिएट 1000 ऑफ एम्पियर ऑफ फॉल्ट करंट, म्हणजे करंट येऊ शकतो खूप जास्त. इक्विपमेंट आपला डॅमेज होऊ शकतो, फायर लागू शकते, आग होऊ शकते, कारण कुठंतरी काय झाली बाबा म्हणजे वायर जळाला, ठीक आहे, स्पार्किंग झाली आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या आग लागतात. तुम्ही बघा ना, ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग जळून खाक होता मित्रांनो, जस्ट बिकॉज काही कुठंतरी स्पार्किंग वगैरे झाली होती. ठीक आहे, आता दिल्लीमध्ये करंटली एक न्यूज म्हणजे दिल्लीचं खूप न्यूज आली बघा मित्रांनो. ठीक आहे, तिथं एका गादीवाल्याने काय केलं बाबा, गाद्या रोडवर टाकून लोकांना वाचवलं, त्याच्यामुळे तो खूप फेमस झाला इन्सिडेंट. राईट, सो तिथं आपण पाहिलं की काय झालं, कुठंतरी बाबा म्हणजे कुठंतरी एका ठीक आहे स्विच मध्ये किंवा कुठंतरी एक स्पार्किंग झाली होती छोटी आणि त्याच्यामुळे पूर्ण बिल्डिंग मध्ये आग लागली होती. ठीक आहे, असं ते म्हणतायत. ओके, सो छोट्या छोट्या गोष्टीमुळे काय होऊ लागू शकते? फायर हजार्डस होऊ शकतो, मोठ्या मोठ्या बिल्डिंग जळू शकतात. ठीक आहे, आणि काही काही म्हणजे मोठे खूप लोक मरू शकतात. ब्लॅकआउट्स होऊ शकतो ना. ब्लॅकआउट्स म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन मी तुम्हाला जीटीडी शिकवताना सांगितलं होतं. ओके, पण ब्लॅकआउट होऊ शकतं म्हणजे एखाद्या ट्रान्समिशन लाईन मध्ये फॉल्ट झाला तर त्या फॉल्टमुळे काय होऊ शकतं बाबा, अख्खच्या अख्खं जे गाव आहे, एखादा एरिया आहे किंवा मोठे मोठे शहर हे लाईट पासून म्हणजे ब्लॅकआउट होऊ शकतं, म्हणजे कंप्लीट तिथं लाईट गेली. ओके, इनस्टॅबिलिटी होऊ शकते. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, की छोट्या छोट्या फॉल्टमुळे म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या सिस्टम आहेत त्या कोलॅप्स होऊन जातात. 2012 मध्ये एक इन्सिडेंट झाला होता. 2012 मध्ये काय झालं होतं माहितीये का, 2000 ब्लॅकआउट तुम्ही सर्च करा. ऍज अन इलेक्ट्रिकल इंजिनियर तुम्हाला माहितच पाहिजे, ठीक आहे, की आपली सिस्टम किती डेंजरस आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा मॅसिव्ह हे क्रिएट करू शकता. 2012 मध्ये हेच झालं होतं. 2012 मध्ये एका फॉल्टमुळं आपल्या इंडियाचे 28 स्टेट, ठीक आहे, 28 स्टेट पूर्ण एका दिवसासाठी ब्लॅकआउट मध्ये गेले होते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, की आपला समजा महाराष्ट्र आहे मित्रांनो, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एका दिवसासाठी पूर्ण वीज गायब झाली, काय होईल? एका दिवसासाठी पूर्ण वीज गायब झाली. तुम्ही विचार करा रेल्वे कशी चालेल? राईट, ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये लोक राहतात त्यांची लिफ्ट कशी चालेल? ठीक आहे, कारण 50 मजली बिल्डिंगवर तुम्ही राहता, समजा तुम्ही सीड्याने येऊ जाऊ शकता का? नाही. ठीक आहे, हॉस्पिटल मधल्या लिफ्ट वगैरे, हॉस्पिटलमध्ये पॉवर सप्लाय नाही, ऑपरेशन कसे होईल? पंप चालणार कसा? म्हणजे तुमच्या मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही इमॅजिन करा की समजा पाणीच येत नाहीये, ठीक आहे, काही दिवस किंवा म्हणजे एखाद दिवस पाणीच येत नाहीये, काय होईल? सगळीकडे घाण होऊन जाईल ना मित्रांनो. ओके ओके, सो मोठ्या मोठ्या शहराला पाणीच येणार नाही कारण पंप चालणार नाही विजेवर. कळतंय ना तुम्हाला, म्हणजे किती मोठा हे होऊ शकतो ह्याच्यामुळे एक दिवस वीज नसेल तर. मग छोटा फॉल्ट काय करू शकतो बाबा, इन्स्टॅबिलिटी क्रिएट करू शकतो, ब्लॅकआउट क्रिएट करू शकतो मोठे मोठे. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो प्रोटेक्शन जर असेल तर. ओके, सो विदाउट प्रोटेक्शन वन फॉल्ट कॅन कोलॅप्स दी इंटायर ग्रिड. ठीक आहे, जसं मी तुम्हाला 2012चं एक्झाम्पल सांगितलं.
जर प्रोटेक्शन प्रॉपर नसेल किंवा प्रोटेक्शन प्रॉपर ऑपरेट होत नसेल किंवा प्रोटेक्शनच नसेल तर एक छोटासा फॉल्ट काय करू शकतो, पूर्ण ग्रीडला कोलॅप्स करू शकतो, पूर्ण ग्रीडला कोलॅप्स करू शकतो. गॉट इट मित्रांनो? ओके, चला. ओके, ठीक आहे. आता आपल्याला कळलं की बाबा फॉल्ट काय असतो आणि फॉल्ट मध्ये किती पोटेन्शियल आहे, तो कशा पद्धतीने म्हणजे इंटायर ह्याला हे करू शकतो. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो मित्रांनो, ठीक आहे. बघा आपला थिअरी आहे बराच, म्हणजे हा जो चॅप्टर आहे ना, ठीक आहे, ह्याच्यामध्ये शेवटी प्रॉब्लेम आहे, पण पूर्ण हे थिअरीच आहे. त्याच्यामुळे एक्झाम्पल जर आपण दिले, ठीक आहे, रिलेटिव्हली, तर तुम्हाला थोडं छान समजतं. तुम्हाला पहिलं विश्वयुद्ध माहित आहे का? ठीक आहे, तुम्हाला माहितच असेल, ठीक आहे, थोडंफार तरी आठवत असेल, राईट ना. तिथं काय झालं होतं, तिथं एक कॉमन स्टुडंटने काय केलं होतं, त्या हंगरीच्या राजाला, ठीक आहे, गोळी मारली होती, राईट ना. म्हणजे एक छोट्या इन्सिडेंटमुळे, ठीक आहे, किंवा कोणतं तरी म्हणजे असंच, ठीक आहे, तुमच्या वयाचं एखादं हे असेल, ठीक आहे, त्याने काय केलं बाबा, त्या हंगरीच्या राजाला उडून दिलं. आणि त्या इन्सिडेंटमुळं, ठीक आहे, पहिलं विश्वयुद्ध झालं, पहिलं विश्वयुद्धमुळं दुसरं विश्वयुद्ध झालं, ठीक आहे. आणि बघा एक छोट्याशा म्हणजे गोष्टीने किती मोठं ट्रिगर केलं, राईट ना. एक छोटीशी गोष्ट झाली होती पण त्याच्यामुळे किती हे झालं, ठीक आहे, की पहिल्या विश्वामध्ये किती लाखो लोक मेले असतील, ठीक आहे, किती इकॉनॉमी बर्बाद झाली असेल, किती एन्व्हायरमेंटला नुकसान झालं असेल, ठीक आहे, किती देश त्याच्यामध्ये बर्बाद झाले, ठीक आहे, किती देश फुटले, त्याच्यामुळे दुसरं विश्वयुद्ध सुद्धा झालं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे एक छोटीशी गोष्ट खूप मोठी ट्रिगर करू शकते, बरोबर आहे? ओके, चला. म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन समजतं की बाबा प्रोटेक्शन खूप गरजेचं आहे, ठीक आहे, त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात, ठीक आहे. आता मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्या प्रोटेक्शन सिस्टमचं, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोटेक्शन सिस्टम 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे, की प्रोटेक्शन सिस्टम काय असते शिकलो आपण. प्रोटेक्शन सिस्टमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे पाहूया, ठीक आहे, की काय एम आहे, काय ऑब्जेक्टिव्ह काय आहे. मग बघा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचं काय ध्येय, काय एम आहे, काय कशासाठी यूज करायची प्रोटेक्शन सिस्टम, तर हे आता बऱ्यापैकी आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे एक काय करणं, फॉल्टला डिटेक्ट करणं. ओके, आता फॉल्ट काय आहे हे आपल्याला समजलं. आता त्या फॉल्टला म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशनला डिटेक्ट करणं. ओके, मग डिटेक्ट करण्यासाठी कशी करणार ते आपण नंतर पाहूया. पण डिटेक्ट करणं म्हणजे काय बघा, फॉल्ट डिटेक्ट करणं. आता फॉल्ट काय आहे, प्रोटेक्ट सिस्टम कंटिन्युअसली, ठीक आहे, प्रोटेक्शन सिस्टम कंटिन्युअसली मॉनिटर्स, करंट मॉनिटर करतं, व्होल्टेज मॉनिटर करतं, फ्रिक्वेन्सी मॉनिटर करतं, पॉवर फ्लो मॉनिटर करतो. म्हणजे आपण सगळे रिले, सर्किट ब्रेकर, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे हे लावलेच ह्याच्यासाठी की हे काय करतं बाबा, कंटिन्युअसली मॉनिटर करतात, सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली मॉनिटर करतात. जसं तुमची पोलीस फोर्स आहे सगळीकडे असते, ठीक आहे, ती काय करते बाबा, ठीक आहे, सगळ्या गोष्टी मॉनिटर करते, ऑफलाईन सुद्धा ऑनलाईन सुद्धा, ठीक आहे, ऑफलाईन सुद्धा ऑनलाईन सुद्धा ती काय करते, मॉनिटर करत राहते. ओके, मॉनिटर करते. जसंच वाटतं की बाबा कुठंतरी काहीतरी ॲबनॉर्मल झालंय, ठीक आहे, ती काय करते, डिटेक्ट करते, धरते. ओके, सो इथं आपली पॉवर सिस्टम म्हणजे जे आपली प्रोटेक्शन सिस्टम आहे ह्या सगळ्या गोष्टींना मॉनिटर करते. आपल्या पॉवर सिस्टम मध्ये हे तर सगळ्या गोष्टी आहे, ठीक आहे, आपल्या करंट आहे, व्होल्टेज आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे, पॉवर फ्लो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण कंटिन्युअसली काय करत राहतो, मॉनिटर करत राहतो. आणि जसंच आपल्याला कळतं की बाबा कुठंतरी ॲबनॉर्मॅलिटी झाली, ॲबनॉर्मॅलिटी झाली म्हणजे काय, फॉल्ट आला तर ह्याच्यापैकी एखादा पॅरामीटर चेंज होतो किंवा नंबर ऑफ पॅरामीटर चेंज होतात. कुठं फॉल्ट झाला तर करंट तरी चेंज होईल, व्होल्टेज तरी चेंज होईल, फ्रिक्वेन्सी तरी चेंज होईल, ठीक आहे, म्हणजे पॉवर फ्लो तरी चेंज होईल. ह्यांच्यापैकी चेंज होता पॅरामीटर चेंज झाले लगेच आपल्या प्रोटेक्शन सिस्टमला कळतं की काहीतरी गडबड आहे. ओके, काहीतरी गडबड आहे लगेच समजलं तर ती काय करते, त्याला ॲबनॉर्मॅलिटीला डिटेक्ट करते, ठीक आहे, आणि त्याला इमिडिएटली आयसोलेट करते. ओके, सो पहिलं कळलं आपल्याला डिटेक्ट फॉल्ट, फॉल्टला डिटेक्ट करणं. चला दुसरं, आयसोलेट फॉल्टी सेक्शन. आता जसं त्याला कळलं की बाबा कुठंतरी फॉल्ट आहे, कसं कळतं तर आपल्याला हे पॅरामीटर मेजर करून कळतं. मग त्याला कळलं की बाबा कोणत्या तरी लाईन मध्ये काय झालाय, फॉल्ट झालाय, ठीक आहे, सो त्या लाईनला काय करणं, आयसोलेट करणं. ठीक आहे, जशी ही ट्रान्समिशन लाईन आहे, ही मुंबई आहे, हे पुणे आहे, मुंबई टू पुणे एक ट्रान्समिशन लाईन आहे, त्याच्यामध्ये फॉल्ट झाला, काय करा बाबा, त्याला आयसोलेट करून टाका. आयसोलेट कसं करायचं, दोन्ही साईडला जे ब्रेकर आहे ते काय करा, ओपन करा, लाईन आपली आयसोलेट होऊन जाईल. ओके, सो ओनली फॉल्टी पार्ट काय करा, आयसोलेट करा, डिस्कनेक्ट करा. ठीक आहे, जसं की मुंबईची पुणे एका लाईन मध्ये फॉल्ट झाला ना, त्या लाईनलाच आयसोलेट करा. सगळ्या मुंबईला आणि पुण्याला सगळ्या लाईनला ट्रिप करत बसू नका, एका पार्ट मध्ये फॉल्ट झाला त्यालाच आयसोलेट करा. ओके, जसं की
जसं की एखाद्या गावामध्ये कोणीतरी काय केलं बाबा, एक ऍक्टिव्हिटी केली आणि त्याच्यामुळे दंगल झाली फॉर एक्झाम्पल पूर्ण. सो ज्यांनी काहीतरी चुकीची ऍक्टिव्हिटी केली, पोलिसांनी काय केलं पाहिजे, त्यांनाच धरलं पाहिजे. म्हणजे त्यांना डिटेक्ट करा आणि त्यांनाच धरा. पूर्ण गावाला त्यांनी जेलमध्ये टाकलं तर चालेल का? नाही. मग ते काय झालं, ते काय म्हणजे प्रॉपर ऑपरेशन झालं का? प्रॉपर ऑपरेशन नाही झालं बाबा. जिथं कुठं म्हणजे एका क्रिमिनलनी काय केलं, क्राईम केलं, ठीक आहे, मग ते एक एरिया असो किंवा बाबा काहीतरी असो, त्या क्रिमिनलला पकडलं तर म्हणजे करेक्ट ऑपरेशन केलं तुम्ही. त्या क्रिमिनलला न पकडता तुम्ही काय केलं बाबा, ह्या एखाद्या एरियामधून, ठीक आहे, काय केलं होतं, एखादी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी केली होती. मग तुम्ही समजा त्या पूर्णच्या पूर्ण गावाला किंवा पूर्णच्या पूर्ण एरियाला धरला आणि जेलमध्ये टाकलं. ही चांगली ऑपरेशन आहे का? नाही. तसंच बघा, पॉवर सिस्टम मध्ये समजा एका एलिमेंटवर फॉल्ट झाला त्यालाच आउट करा, बाकी सगळ्यांना कुणाला नाही. ठीक आहे, सगळ्यांना जर आउट केलं तर मग हे म्हणजे हे चुकीचं ऑपरेशन झालं. ओके, सो डिटेक्ट करा आणि त्याला आयसोलेट करा. एक्झाम्पलने सांगितलं म्हणलं तर समजा फॉल्ट अकर्स ऑन ए वन ट्रान्समिशन लाईन, मग काय करा, त्याच ट्रान्समिशन लाईनला आयडेंटिफाय करा आणि त्याला काय करा, तुम्ही आयसोलेट करा. ओके, सो ओनली दॅट ट्रान्समिशन लाईन शुड ट्रिप, रिमेनिंग ग्रीड शुड नॉट ट्रिप. म्हणजे ती रिमेनिंगची जी ग्रीड आहे, बाकी सगळ्या लाईन काय झाल्या पाहिजे, ऑपरेट केल्या पाहिजे व्यवस्थितपणे. आणि ह्याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह प्रोटेक्शन. हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये फॉल्ट आहे त्यालाच आउट करा, सिलेक्टिव्ह आउट करा, सगळ्यांनाच नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे प्रोटेक्शन इक्विपमेंट. ठीक आहे, मेन पर्पज काय आहे, नंतर पुढचा प्रोटेक्शन ऑफ इक्विपमेंट. म्हणजे काय करा, जे काही इक्विपमेंट आहेत तुमचं, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, बस बार, ट्रान्समिशन लाईन, ठीक आहे, ह्यांचं सुद्धा प्रोटेक्शन करा. म्हणजे ह्यांना एखाद्या डॅमेज पासून वाचवा. हे सुद्धा आपलं काय आहे, एम आहे आपल्या प्रोटेक्शनचं. जसं घरामध्ये एमसीबी, काय काम आहे त्याचं, काय एम आहे की बाबा घरामध्ये एमसीबी आहे, त्याचं एम काय आहे, त्याचं काम काय आहे की घरामध्ये कुठंतरी फॉल्ट आला किंवा घरामध्ये कोणत्याही इक्विपमेंटमध्ये खूप जास्त करंट फ्लो व्हायला लागलं, एमसीबी लगेच ट्रिप होते. एमसीबी ट्रिप झाली म्हणजे घरामधले बाकीचे जे इक्विपमेंट आहे किंवा आपली जी वायरिंग सिस्टम आहे त्याला वाचवण्याचं काम करते एमसीबी. राईट ना? ठीक आहे, नाही ती एमसीबी ट्रिपच नाही झाली मित्रांनो आणि कंटिन्युअसली हाय करंट फ्लो होत राहिलं आपल्या वायरमध्ये, वायर गरम होईल, हळूहळू गरम झाल्यानंतर वायर वितळून जाईल, आग लागेल. ठीक आहे, घरामध्ये आग लागेल, बिल्डिंग मध्ये आग लागेल. ओके, सो आपल्या मोठ्या मोठ्या इक्विपमेंटचं काय करणं, प्रोटेक्शन करणं. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन लाईफ. ठीक आहे, ह्युमन लाईफचं सुद्धा प्रोटेक्शन करणं, बरोबर की नाही? ओके, ह्युमन लाईफचं प्रोटेक्शन कसं, किंवा कुठं तरी फॉल्ट वगैरे झाला, करंट जास्त वाढतं किंवा बऱ्याच वेळा व्होल्टेज जास्त वाढतं, राईट ना? मग आता ह्याच्यामुळं काय होऊ शकतं बाबा, ह्युमन म्हणजे आग वगैरे लागली तरी ह्युमन लाईफ डेंजर आहे, राईट ना? किंवा शॉक वगैरे लागला तरी ह्युमन लाईफला डेंजर आहे, बरोबर नाही? ओके, सो ह्या सगळ्यापासून ह्युमन लाईफचं प्रोटेक्शन करणं. ठीक आहे, मग ते आर्क असो, फायर असो, इलेक्ट्रिकल शॉक असो, ठीक आहे, ह्या सगळ्यापासून ह्युमन लाईफचं प्रोटेक्शन करणं हे आपलं प्रोटेक्शन सिस्टम काम करतं. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह सिस्टम स्टॅबिलिटी. आपल्या सिस्टमचं स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं. ना सिस्टमची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं म्हणजे काय बघा, आपली सिस्टम स्टेबल कधी असते, जेव्हा सिस्टम मध्ये कसल्याही टाईपचा फॉल्ट नाहीये आणि जनरेशन लोड बॅलन्स आहे, म्हणजे सिस्टम एकदम स्टेबल आहे. आता काय झालं माहितीये का मित्रांनो, सडनली की कुठेतरी फॉल्ट झाला, पण जर फॉल्ट तुम्ही आयडेंटिफाय नाही केला किंवा त्या फॉल्टला तुम्ही आयसोलेट नाही केलं तर काय होतं माहितीये का मित्रांनो, आपला जो जनरेशन आणि जे लोड होतं ते बॅलन्स, म्हणजे जे बॅलन्स चालू होतं ते बॅलन्स आता खराब होऊन देतं. का बरं खराब होतं? कारण जिथं फॉल्ट झाला होता तिथं ह्यूज अमाऊंट ऑफ पॉवर फ्लो होते त्या पॉइंटला, आणि ह्यूज अमाऊंट ऑफ पॉवर त्या पॉइंटला फ्लो झाली म्हणजे सडनली काय झालं, लोड तुमचा वाढला, राईट ना? जनरेशन तर तेवढंच आहे पण लोड तुमचा वाढला कारण पॉवर फ्लो वाढलं आणि त्याच्यामुळे आपले सिस्टम कोलॅप्स होऊ शकते किंवा अनस्टेबल होऊ शकते. कळालं तुम्हाला? ओके, सो सिस्टमची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं किंवा सिस्टमला स्टेबल कंडिशन मध्ये ठेवणं हे सुद्धा आपलं काय आहे, एम आहे आपल्या प्रोटेक्शनचं. आणि ते कधी होतं, फॉल्ट झाल्याबरोबर आपण फॉल्टला आयडेंटिफाय करतो आणि त्याला रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, चला आता नेक्स्ट आहे बेसिक कंपोनंट ऑफ पॉवर सिस्टम. ठीक आहे, बेसिक कंपोनंट ऑफ प्रोटेक्शन सिस्टम. ठीक आहे, बेसिक कंपोनंट मध्ये बरेच कंपोनंट आहेत आपले. ठीक आहे, जसं की करंट ट्रान्सफॉर्मर आहे, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे, आपला रिले आहे, आपलं सर्किट ब्रेकर आहे, आपलं आयसोलेटर आहे. ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, पण आपण काय करूया आता, हा जो आहे ना, ठीक आहे, बेसिक कंपोनंट, हे कंपोनंट सगळे सोबतच आपल्याला स्टडी करावे लागतील. तर आपण काय करू, ह्याला पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ठीक आहे, बेसिक कंपोनंट. मग ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण सीटीचं काम असतं, पीटीचं काय काम असतं आपल्या प्रोटेक्शन सिस्टम मध्ये, रिलेचं काय काम असतं, सर्किट ब्रेकरचं काम काय असतं, आयसोलेटरचं काम काय असतं, फ्यूजचं काम काय असतं, सगळ्या गोष्टी वन बाय वन शिकूया मित्रांनो. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आता ह्याला आपण कंटिन्यू करू.